मराठ्यांना उभा राहायची सवय आहे हे मला माहिती आहे, पण उभा राहण्याचा काळ नुकताच येऊन गेलाय, त्यामुळे आता बसलं तरी काही हरकत नसावी. खर तर आमच्या रक्तामध्येच उभा राहायची सवय आहे, कारण आमचे बापजादे गड तटा बुरुजावर राहून शत्रूच्या सैन्यापासून आमचं संरक्षण करण्यासाठी खडे ठाकले होते. पण शत्रू आता इथं येणं शक्य नाही, कारण तमाम मराठ्यांचं माणूसबळ इथं एकवटलं असताना तेवढी छाती कुणाची होईल असं अजिबात वाटत नाही. जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषानं हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती, ज्या वारसदारानं हे देखणं सत्य आपल्या खांद्यावर लिहिलं या पेललं ते राजा शंभू छत्रपती, या तीनही महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. मी प्राध्यापक नितीन भानुगडे पाटील आज ज्या मातीमध्ये उभा आहे ती हीच माती, ज्या मातीनं देवगिरीचं 700 वर्षापूर्वी ऐश्वर्य संपन्न बिलोरी साम्राज्य पाहिलं, ज्या मातीने एका स्वातंत्र्याच्या ठिणगीला इथंच जन्म दिला, इथंच मासाहेब जिजाऊ बागडल्या, इथंच शहाजीराजे रमले आणि हीच स्वातंत्र्याची ठिणगी शिवनेरीवर गेली आणि शिवनेरीवर एका दिव्याच्या रूपानं प्रकटली. तोच दिवा पुढे सह्याद्रीचा छावा झाला. आज त्याच मातीमध्ये पुन्हा एकदा उभा महाराष्ट्र एकवटल्याची खात्री होते आहे. हे तितकंच महत्भाग्य आहे. खर तर सिंहासनात ईश्वर शिवछत्रपती पाठीशी असताना आणि समोर साक्षात देवगिरी उभा असताना समोर अशी गर्दी असली, त्यातनं माणसं जरा दर्दी असली, वर मराठ्यांची वर्दी असली की विचारांची सर्दी होणार नाही याची मला निश्चित खात्री आहे. पण एक काळ असा होता की बोलणारा बोलायला लागला की ऐकणारा माणूस पेटून उठायचा. आता काळ इतका बदललाय की खुद्द बोलणारा पेटला तरी ऐकणारा थंडच असतो. त्यामुळे बोलणाऱ्याला काय बोलावं हे कळत नाही, तर ऐकणाऱ्याला आपण काय ऐकतो आहोत हेही कळत नाही, तर काय काय ऐकणाऱ्यांना आपल्याला कळत नाही हेच कळत नाही. त्यामुळं मोठानी घोळ होत असतो. खर तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. हा एक इतिहास आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत घडला. मात्र साक्षर मराठे त्यापासून बेदखल राहिले, ही आमची शोकांतिका आहे. खर तर ज्या मातीमध्ये आम्ही राहतो ती माती नेमकी कशी आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो तो महाराष्ट्र नेमका कसा आहे. खर तर महाराष्ट्र म्हणजे मराठी मनांचा मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या ऐलतिराचा शक्तीच्या पैलतिराचा महाराष्ट्र, मातीत दुमसणाऱ्या तेजोमय रक्तीला कुमकुम करंडकाचा धगधगता इतिहास उरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र, पोलादी छताडातल्या जीवाला पेटवणारा महाराष्ट्र, घरचा महाराष्ट्र माझा अमृत स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान, ज्वलंत आणि जिवंत ठेवणाऱ्या जगदंबा पोत उरात घेऊन घोंगावणाऱ्या वादळाचा माझ्या शिवबाचा महाराष्ट्र. पण हाच महाराष्ट्र पौडला होता निश्चित निश्चित निराश ग्लानी आल्यासारखा. नव्हता शिवधर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. कचतील यवनांच्या पुढे मराठातील व्याकुळला होता आणि अशाच वेळी घुमला एक विजला लोळ सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात. आणि जे झोपले होते ते खाडकन जागे झाले, जे जागे होते ते उभे झाले, जे उभे होते ते चालते झाले आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण आले. हे राज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा दौडू लागली, मोहीम फत्तेच्या इशाराती उडवू लागली आणि 750 वर्षानंतर या महाराष्ट्रातला तमाम माणूसबळ एकवटलं जाऊन तळहातावर गर्दन पेलून ठामपणे उभा राहिलं आणि रायगडावर 32 मनाचं सोनेरी सिंहासन साकार झालं. लोककल्याणकारी रयतेचं राज्य स्थापून शिवकल्याण राजा शिवबा छत्रपती झाला. सकळ गुणमंडित अखंड लक्ष्म्यालंकृत राजकार्य धुरंधर श्रीमन महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. ही किलकारी रायगडाच्या कणाकणाला, मराठ्यांच्या मनामनाला आणि काळाच्या क्षणाक्षणाला भेदून गेली आणि खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य अवतरलं. कष्टकऱ्यांचं, कामकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं राज्य या मातीमध्ये उभा राहिलं. हा शिवबा हे सगळं उभा करता झाला. ते हातामध्ये तलवार घेऊन नाही, हातामध्ये या माणसांनी पहिल्यांदा सोन्याचा नांगर घेतला. माणसांची जमीन नांगरली, तितकीच माणसांची डोकी सुद्धा नांगरली आणि खऱ्या अर्थाने शेतकरी उभा राहिला. शेताच्या बांध्यावर पाखरांना गोपणीला भिरभिरून लावत असताना याच शिवबानं उभा केलं. त्याच शेतकऱ्याला हातावर तीच गोपण घेऊन पण पाखरं हकलायला नाही, या मातीवर अत्याचार करणाऱ्या सैतानांना हकलून द्यायला आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये बळकटी आली. अरे ज्यार आपण शेताचं राखण करू शकतो त्यार आपण या मातीचंही राखण करू शकतो. शिवबा चुली चुलीपर्यंत पोहोचला, घराघरापर्यंत पोहोचला, दारादारापर्यंत पोहोचला, माणसांच्या मनामध्ये घर केलं या माणसानं.
आजही इथं जन्मलेल्या आमच्या मुलाला सांगावं लागत नाही शिवाजी महाराज कोण होते. जन्मताच इथली माती त्याच्या बाळावर जणू शिवछत्रपती हे नाव कोरूनच ठेवते. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज की हे नाव ऐकायच्या आधीच त्याच्या ओठातून जय कधी बाहेर पडतं हे त्यालाही कळत नाही. आज अथंग समुदाय समोर आहे. त्या शिवछत्रपतींचा नामघोष इथं चालू आहे. पण याच्या पाठीमागं नेमकं काय आहे? शिवछत्रपतींनी उभ्या आयुष्यामध्ये एकच वचा पेलला. तो वचा आहे माणूस जोडण्याचा. मी आवर्जून सांगतो, मुलगा आणि वडील होते. वडिलांना काहीतरी काम करायचं होतं. मुलगा काम करू देत नव्हता, सारखा त्रास द्यायचा. वडिलांच्या लक्षात आलं मुलाला कुठल्या तरी कामात गुंतवलं पाहिजे, त्याशिवाय मला काम करता येणार नाही. समोर एक जगाचा नकाशा पडला होता. वडिलांनी हातात घेतला, टरा फाडला, 10-12 तुकडे केले, मुलाच्या हातावरती ठेवले आणि त्याला सांगितलं सगळा नकाशा पुन्हा जोडून टाक आणि मगच माझ्याकडे. वडिलांना खात्री होती नकाशा जोडायला मुलाला अर्धा तास लागेल आणि तेवढ्या वेळात आपलं काम उरकून पुरं होईल. मुलगा नकाशा जोडायला बसला. वडील कामाकडे गेले, पण कामापर्यंत पोहोचतायत न पोहोचतायत तोच मुलगा जगाचा नकाशा जोडून घेऊन आला. बाबा नकाशा जोडून झाला. वडिलांना आश्चर्य वाटलं, इतक्यात नकाशा कसा काय जोडला? त्यांनी विचारलं इतक्यात कसं काय जमलं तुला? मुलानं उत्तर दिलं, बाबा तुम्ही ज्या नकाशाचे तुकडे मला दिले होते त्याच्या तुकड्यांच्या पाठीमागे एका माणसाचं चित्र होतं. मी पहिल्यांदा माणूस जोडला, उलटून बघितलं जग आपोआपच जोडलं गेलं होतं. आज समोर नजर टाकली आम्ही आणि लक्षात आलं सकळ मराठा समाजानं हा संबंध माणूस जोडलाय. आजचा दिवस उलटू द्या, उद्या जग जोडलेलं तुम्हाला याच देहीन याच डोळा दिसल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं संस्कारांचं वारा आमच्या अंतःकरणामध्ये फिरला कुठून? शिवछत्रपतींचा नामघोष काळजामध्ये कोरला कुठून? 350 वर्ष झाली शिवछत्रपती आजही आमच्या सिंहासनावर अधिराज्य करतायत. काय कारण याचं? परवाची गोष्ट, पुणे पंगलोर महामार्गावर एका हिरो होंडा गाडीवर नवरा बायको आणि त्यांचा छोटासा 10-12 वर्षाचा मुलगा गाडीवर बसले होते. पावसाळ्याचे दिवस होते. पावसाळ्यावरती हायवेवरनं यांची गाडी भयान वेगानं चालली होती. हिरो होंडाचा वेग वाढत होता, पावसाची रिपरिप ही वाढत होती. गाडीनं वेग घेतला आणि अचानक समोरून एक भरधाव वेगानं ट्रक आला. डोळ्याचं पातळ लवता तोच या ट्रकने हिरो होंडाला धडक दिली. नवरा ट्रकच्या चाकाखाली गेला, बायको रस्त्याच्या कडेला पडली. पोरगा दूर जाऊन धडपडलं. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. रस्त्यावर एक विदीर्ण वातावरण पसरलं. अंको आक्रोश किंकाळीने मैदान भरून गेलं. क्षण दोन क्षण काय घडलंय जाणवे ना. बायको कशीबशी शुद्धीवर आली. नवरा कुठं आहे, मुलगा कुठं आहे शोधू लागली आणि तिची नजर वाळी ट्रककडे. ट्रकच्या चाकाखाली गेली आणि एक आर्त किंकाळी फोडली. काळीच फाडून टाकणारं दुःख तिच्या उराशी आलं होतं. नवरा चाकाखाली आला होता, डोक्यावरनं चाक गेलं होतं, मेंदूचा चंदा मेंदा झाला होता, रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. ते काळीच फाडणारं दृश्य तिनं बघितलं आणि गुडघ्यात डोकं खुपसून ढसढस रडायला लागली. अरे ज्याच्या बरोबर उभ्या आयुष्याचा संसार केला तो पती माझा गेला, पण ज्याच्यासाठी मला जगायचंय तो माझा मुलगा कुठं आहे? नजर वळवली, मुलाकडे गेली. मुलगा खड्ड्यातनं धडपडून उठून उभा राहत होता. आई ठीक आहे बघितलं, पण बाप. आणि त्या क्षणी पोराची नजर वळाली ट्रककडे. चाकाखाली गेली आणि रक्तात तळलेला बाप दिसला. आई म्हणून एक अर्थ किंकाळी मारल्याने ते भयान वेगानं आईच्या कोशेत शिरलं. डसडस रडायला लागलं. त्या माऊलीनं घट्ट उराशी कवटाळलं होतं. त्या माऊलीला जाणीव होती, अरे जसा माझा पती गेलाय तसा या पोराचाही पिता गेलाय. दुःख तर दोघांचं सारखंच आहे, पण या क्षणी माझ्या या मुलानं मला फक्त एकदाच आई म्हणून हाक मारावी, एकदाच आई म्हणावं. मी समजेन माझ्या आयुष्याचा जगण्याचा आधार माझ्या सोबत आहे. मुलाच्या खांद्याला तिनं धरलं, गदगदा हलवली. बाळा फक्त एकदाच आई म्हण, एकदाच आई म्हणून हाक मार. पण पोरग किलकिल्या डोळ्यांनी फक्त आईकडे बघत होतं. लाख कोशिश केली, लाख प्रयत्न केला, पण तोंडातून आई शब्द बाहेर येत नव्हता, कंठातून शब्द फुटत नव्हते. आणि त्यावेळी त्या माऊलीला जाणीव झाली, बापाचा मृत्यू उघड्या डोळ्यांनी बघितला आणि पोराची वाचा गेली. त्या माऊलीला वाटलं आज नाही उद्या आपलं पोरग बोलेल, परवा बोलेल, तेरवा बोलेल. महिन्यांनी, 2 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षांनी, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 2.5 वर्ष उलटून गेली. पोरग मुकच राहिलं. एके दिवशी ती आई आपल्या त्या मुलाला घेऊन शाळेच्या स्नेहसंमेलनाला गेले. रंगमंचावरच्या समोरच्या खुर्च्यावर स्थानापन्न झाली. रंगमंचावर एक कार्यक्रम सुरू झाला, नाटक झालं, गाणं झालं, कार्यक्रम झाला. पोरगा किलकिल्या डोळ्यांनी सगळं बघत होतं. आणि अचानक त्याच रंगमंचावर एका छावणीचं दृश्य दाखवलं गेलं आणि छावणी दिसल्याबरोबर पोरगा इतिहासामध्ये शिरलं. छावणीचा पडदा उघडला आणि समोर आला आमचा तानाजी, हातामध्ये लखलखती शमशेर घेतलेला. पाठीशी मावळे होते, हर हर महादेवचा गजर करत असणारे. आणि पोरानं टन दिशी खुर्चीवरनं उडी मारली. काय घडतंय ते बघायला लागलं. तानाजी गरजला होता. आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं आणि जय भवानीची किलकारी गरजली आणि पोराच्या
त्यांच्या लक्षात आलं, अरे ज्यार ती तानाजी आहे तर ती शिवछत्रपती इथंच असणार. हात घट्ट झाले, मुठी आवळल्या, तोपर्यंत शिवाजी येताना दिसले. पोराचा श्वास फुलला, रक्त साकळलं, सळसळलं आणि एका उचित क्षणी पोराच्या तोंडातून हाक गेली, आई बघतो शिवाजी. सगळं सभागृह शांत झालं, निस्तब्ध झालं. त्या भयान शांततेला छेदत एका माऊलीच्या रडण्याचा आवाज सगळ्या सभागृहामध्ये रेंगाळला. माणसं माना वळवळून बघायला लागली. त्या माऊलीला विचारायला लागली, माऊली का रडताय? त्या माऊलीनं आपलं पोर कुशाशी घेतलेलं आणि ढसढसा अश्रू ढळत होती, अश्रूंचा अभिषेक करत होती आणि माना वळवळून बघणाऱ्यांना सांगत होती, माझा मुलगा गेल्या 2.5 वर्षापासून मुका होता. गेली 2.5 वर्ष त्याला बोलता येत नव्हतं. गेली 2.5 वर्ष तो मला आई या नावानं हाकही मारू शकला नव्हता. पण आज माझ्या पोरानं रंगमंचावर फक्त शिवछत्रपती बघितले आणि माझं 2.5 वर्षाचं मुका पोरग बोलायला लागलं. अरे जर 2.5 वर्षाचं मुक पोरग शिवछत्रपतींना बघून बोलायला लागत असेल तर तुम्ही आम्ही तर चालती बोलती जिवंत हाडामासाची मराठा बाण्याची माणसं शिवाजी म्हटल्यावर आमचं काय व्हायला पाहिजे? वसा आम्हाला दिलाय या मातीनं, तोच वसा दिलाय. संस्कार या मातीनं दिलेत, तोच दिलेत. समाज घडवण्यासाठी, मानव करण्यासाठी काय करावं लागतं याचं जातिवंत, ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे राजा शिवछत्रपती आहे. शिवछत्रपतींच्या राज्याचा जाहीरनामा होता, वचननामा होता, सर्वांस पोटास लावणे आहे. या स्वराज्यात राहणारा प्रत्येक रयत, प्रत्येक माणूस त्याला पोटाला लावणं त्यांच्या राज्याचं पहिलं कर्तव्य होतं. भयान दुष्काळ, रयत खंगलेली, गांजलेली, अत्याचारानं लडबडलेली, छोट्याशा असणाऱ्या शिवबांना जिजाऊंना प्रश्न विचारला, मासाहेब असं का? या रयतेला यातून वाचवणारं कुणीच नाही का? आणि मासाहेबांनी सांगितलं, नाही राजे, यांची काळजी करावं असं कुणीच उरलं नाही, ते स्वतःच त्यांच्या काळजीत आहेत राजे. आणि शिवबाने विचारलं, मग मासाहेब या रयतेचं पुढं काय? आणि मासाहेब म्हणाल्या, राजे रयत खचलीये पण घाबरली नाही. अजूनही इथल्या घराघरापर्यंत जा, या घरातली माऊली सांगत असते, इडा पिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे. तिला अजून वाटतं या मातीमध्ये बळीचं राज्य येईल, शेतकऱ्यांचं राज्य येईल, कष्टकऱ्यांचं राज्य येईल. आणि शिवबाने विचारलं, मासाहेब हा बळीराजा कोण? आणि जिजाऊंनी सांगितलं, राजे मराठ्यांचा राजा, शेतकऱ्यांचा राजा. अरे याच्या राज्यात प्रजा अत्यंत सुखी होती, समाधानी होती. पण वामनानं त्याच्या डोक्यावर पाय ठेवला आणि शेतकऱ्यांच्या डोईवरचं बळीराजा नावाचं छत्र हरपलं. तेव्हापासून ही रयत पोरकी आहे राजे. आणि मुठी वळलेला शिवबा तक्षणी तार दिशी उठून म्हणाला, मासाहेब मी होईन तो बळीराजा, मी निर्मिन ते शेतकऱ्यांचं राज्य. आणि या मावळ मातीमध्ये शेतकऱ्यांचं राज्य उभा राहिलं. इतिहासाच्या पानापानावरती आम्हाला सांगितलं, अरे शिवबांनी राज्य उभा केलं कशाच्या जोरावर? आज आम्ही सांगतो, एवढी माणसं जमा आहेत. आमचे शिवछत्रपती म्हणायचे, अशीच आमुची एकी असती बदले छत्रपती, दिल्ली ही झुकली असती पाऊन कराड बारामती. आम्ही आवर्जून अजून सांगतो, दिल्लीचे तख्त राखितो मराठा माझा, बस करा राखायचं. अरे दिल्लीच्या तख्तावरी बैसितो मराठा माझा. येणाऱ्या काळामध्ये साध आम्हाला ती घालायची आहे, दिल्लीचं तख्त काबीज करायचे आहे. अरे भली भली माणसं होऊन गेली, कोण होती ती? गौतम बुद्ध आमचाच होता, महावीर आमचेच होते, बळीराजा, सम्राट अशोक, चंद्रगुप्त कोण आहे? अरे आमच्याच मातीतले, आमच्याच रक्तातले आहेत. नवा घडवण्याचं सामर्थ्य याच रक्तात आहे, नवनिर्माण करण्याचं सृजनशील सामर्थ्यही याच रक्तात आहे. ते समर्थपण ही आम्हाला याच मातीनं बहाल केलंय. मग आमच्या पुढे आव्हानं कुठली? आमची पावलं माग का? आम्ही झेपावत का नाही? पुन्हा ती दुधुंबी काय कायला येत नाही? पुन्हा तो गजर का कानावर पडत नाही? अरे मराठी पाऊल पडते पुढे, ही जयघोष आमच्या अंतकरणामध्ये का आता सलत नाही? कधीतरी काळजाला प्रश्न विचारले की मग आमच्या लक्षामध्ये येतं, या महाराष्ट्रातली पहिली सहकारी बँक मासाहेब जिजाऊंनी काढली 350 वर्षापूर्वी. आम्हाला माहिती नाही शेतकरी कसा जगवावा याचं प्रातिनिधिक स्वरूप शिवछत्रपतींनी दाखवलं. राज्यकारभार कसा करावा हे त्याच माऊलीनं सांगितलं. ज्या घरातली स्त्री पुढे असते तो समाजच पुढे असतो. आणि मराठ्यांच्या घरातली स्त्री इतिहासाच्या पानापानापासून नेहमीच पुढे आहे, हेही आमच्या लक्षात राहिलं पाहिजे. आमच्या पुढच्या प्रत्येक आव्हानाला सामोरं जाण्यासाठी आज पुन्हा आम्हाला त्या मासाहेब जिजाऊंची गरज आहे.
आम्हाला वाटतं आज पुन्हा शिवछत्रपती असायला हवे होते, पण शिवछत्रपती घडण्यासाठी पहिल्यांदा आम्हाला जिजाऊ घडवावी लागेल आणि मराठा स्त्रियांनी हे आव्हान पहिल्यांदा पेललं पाहिजे. शिवाजी जन्माला यावा, पण तो दुसऱ्याच्या घरात, ही मनोवृत्ती जोपर्यंत आम्ही टाकून देत नाही तोपर्यंत पुन्हा एकदा मराठ्यांचं, सकल मराठ्यांचं राज्य यायला फार अवकाश आहे. याही घोषणा आमच्या अंतःकरणामध्ये आल्या पाहिजे. वाचलं पाहिजे. पुस्तकाने मस्तक सुधारतं आणि जे मस्तक सुधारलेलं असतं ते कुणापुढेही नतमस्तक होत नाही. अरे पोटाची खळगी भरण्यापेक्षा पाठीचा कणा ताट ठेवण्यासाठीच मराठ्यांनी जगलं पाहिजे. हा संदेश आम्हाला त्या वशातून आल्या. आमचा वारसाही तोच आहे आणि आमच्या पुढचं आव्हानही सगळ्यात मोठं तेच आहे. कारण ज्या समाजाचा पाठीचा कणा झुकलेला नसतो त्या समाजाला भिकेचे डोहाळे कधीच लागत नाहीत. हाही आमचाच इतिहास आहे. आमची पोरं उभा करताना आम्हाला पहिल्यांदा 3 नियम लक्षात घ्यावे लागतील. 3 गोष्टी लक्षात ठेवा. आमचं पोर पहिल्यांदा पायावर उभा राहू द्या. त्याच्या हातात कंदील द्या. त्याला सांगा, तुझ्या पावलापुरता प्रकाश आम्ही तुला दिला आहे, तुझी वाट तू निर्मायची. पावलावर उभा केलं नंतर त्याला दुसरी गोष्ट सांगा. अरे जी माणसं फक्त पायानं चालतात ती फक्त अंतर काढतात आणि जी माणसं डोक्यानं चालतात ती ध्येयापर्यंत पोहोचतात. आमची पोरं फक्त पायाने चालायला उभी करू नका, ती डोक्यानेही चालवायला शिकवा. आणि तिसरा नियम सांगा, आपल्या डोक्यात आणि आपल्या शेतात काय पिकतं याच्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्या माणसाला कळतं तोच समाज उभा राहतो. आम्हाला ते पहिल्यांदा कळालं पाहिजे. आव्हानं आमच्या पुढची असतील ती असतील, पण त्याच वेळी संस्कारांचा वारसा सुद्धा आम्हाला इथंच मिळाला पाहिजे. जगण्याची जाण आणि जगण्याचं भानही आमच्यापर्यंत आलं पाहिजे. मराठ्यांनी इतिहास घडवला, पण मराठ्यांनी इतिहास लिहिला नाही. शिक्षणाची गंगा आमच्या दारापर्यंत आलीच नाही. 5000 वर्ष आम्हाला शिक्षण मिळालं नाही. आता आम्ही शिक्षण घेऊ लागलो आणि आमची पोरं जिल्हाधिकारी झाली, जिल्हा पोलीस प्रमुख झाली, मंत्री वगैरे तर भरपूर झाली. दुसऱ्या पिढीतली शिकली पोरं आमची आणि इतक्या पदावर गेली. 5000 वर्ष आमच्या घरामध्ये शिक्षण असतं तर आज आम्ही जगावर राज्य निश्चितच केलं असतं. बुद्धीनं आम्ही निश्चित कमी नाही आहोत, शक्तीनं आम्ही कमी नाही आहोत. सगळ्यामध्ये समर्थशील आणि सामर्थ्यवान असणारे आम्ही. मग आम्हाला पावलं उचलायला काय हरकत आहे. पण त्याच वेळी एक गोष्ट आमच्या काळजामध्ये असली पाहिजे. निष्ठा ज्याचं नाव आहे. शिवाजींनी स्वराज्य उभा केलं ते नेहमीवर याच्याच बळावर. माणसं कशाच्या मोहानं शिवाजीकडे आली. विश्वास दिला शिवाजींनी, आपलं राज्य उभा करायचंय. म्या शिवछत्रपतींना सिंहासनावर बसायचं नाही, मला छत्रपती व्हायचंय म्हणून राज्य निर्माण करायचं नाही. तमाम मराठ्यांचं राज्य झालं पाहिजे ही काळजी इथल्या माणसामध्ये होती. अरे हिरोजी इंदलकर नावाचा आमचा बांधकाम प्रमुख होता. रायगड सारखा किल्ला बांधायची जबाबदारी शिवाजींनी त्याच्यावर सोपवली. शिवाजी स्वारीवर गेले. हिरोजीनं किल्ला निम्म्यापर्यंत बांधत आणला आणि पैसा संपला. हिरोजीला कळेना काय करावं. शिवाजींनी तर जबाबदारी टाकलीये, किल्ला तर बांधला पाहिजे, पैसा तर शिल्लक नाही. या हिरोजीनं अपूर्व काम केलं. आपला राहता वाडा, आपली सगळी जमीन विकली, बायकोला घेऊन रायगडावर आला. पैशाचं झोपडी बांधून राहायला लागला आणि मराठ्यांची राजधानी बांधून काढली. शिवाजींना आल्यावर कळलं हिरोजींनी काय केलंय. राज्याभिषेकाच्या वेळी त्या शिवाजींना वाटलं या हिरोजींचा सत्कार करावा. राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी म्हणाले, हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधलात, बोला तुम्हाला काय हवं. त्यावेळी हिरोजी नम्रपणे मान झुकून म्हणाला, महाराज उभं स्वराज्य तुम्ही आमच्या पदरात टाकलंय, आम्हाला आणखी काय हवं. महाराज म्हणाले, नाही हिरोजी, अहो तुम्ही काहीतरी मागितलंच पाहिजे. त्यावेळी हिरोजी म्हणाला, महाराज एक विनंती आहे. या रायगडावर आम्ही जगदीश्वराचं मंदिर सुद्धा उभारलंय. महाराज त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या एका पायरीवर आमचं नाव कोरायची अनुमती आम्हाला द्या. महाराजांना कळणारे कसलं मागणं. 5वा वेतन आयोग नाही मागितला, पगारवाढ नाही मागितली, पाटीलकी नाही मागितली, देशमुखी नाही मागितली, वतन नाही मागितलं. मागून मागितलं तर काय, दगडावर नाव कोरायची अनुमती. महाराजांनी विचारलं, हिरोजी असं का. आणि हिरोजी उत्तर देत आहेत, राजे ज्या ज्यावेळी रायगडावर असाल त्या त्यावेळी जगदीश्वराच्या दर्शनाला जाल, ज्या ज्यावेळी दर्शनाला जाल त्या त्यावेळी तुमची पावलं त्या पायऱ्यावर पडत जातील. आणि महाराज त्यातल्याच जर एका पायरीवर माझं नाव कोरलेलं असेल तर तुमच्या पावलांची पायधूळ माझ्या नावावर म्हणजे माझ्या मस्तकावर सतत अभिषेक करत राहील. राजे एवढं भाग्य फक्त पदरात टाका की तुमच्या पावलांची पायधूळ माझ्या मस्तकावर सतत अभिषेक करत राहू दे. अरे तो हिरोजी इंदलकर होता म्हणून स्वराज्य उभा राहिलं. आज प्रत्येक मराठ्यानं त्या निष्ठेनं उभा राहिलं पाहिजे. तर पुन्हा एकदा आम्ही स्वराज्य उभा करू. एकीच्या गप्पा मारणं सोपं आहे, पण खऱ्या अर्थानं आज जे आम्ही दाखवलं ते तमाम काळात आम्हाला दाखवता तर आमच्या पुढे आव्हानं नसणारच आहेत, हेही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जगाचा प्रवास गणेशापासून आज संगणेशापर्यंत येऊन पोहोचला.
मराठी माणूसही तिथपर्यंत पोहोचला आहे. जगातला सर्वात महासंगणक आमच्याच मराठा माणसानं बनवलाय. विजय फटकर नाव त्यांचं. पाठीमागं तर कुठेही नाही आहोत आम्ही, सगळीकडेच पुढे आहोत. पण एवढं सगळं करताना काळजामध्ये काहीतरी असायला हवं असतं. शिवछत्रपतींचा पुत्र म्हणून संभाजीराजे छत्रपती झाले. पण हा संभाजी कसा होता जर आम्हाला विचारलं तर आम्ही 2 वाक्यात उत्तर देतो. संभाजी रगेल होते आणि रंगेल होते. त्या माणसानं 9 वर्ष तलवारीवर मरण पेलून धरलं. जो माणूस वादळासारखा या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घोंगावत राहिला. अरे 120 लढाई केल्या, एकदाही पराभूत न होणारा आणि एकदाही तह करून मागं न फिरणारा राजा म्हणून इतिहासानं ज्याची नोंद घेतली आणि अखेर औरंगजेबाची कबर इथंच याच परिसरात उभारली गेली, त्या संभाजीला आम्ही बदनाम ठरवून टाकलं. झोपलो होतो आम्ही. दादा कोंडकेंच्या चित्रपटातलं एक गाणं आहे, चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावर मोत्याचा घास तुला भरवीन ग. आम्हाला बरं वाटतं. चंदनाचा पाट आहे, सोन्याचं ताट आहे, मोत्याचा घास आहे, भरवायला ती आहे म्हणल्यावर आनंदच आहे. पण हेच गाणं जर माझ्यासारख्यानं वेगळ्या पद्धतीनं म्हटलं, बाबळीच्या पाटावर जर्मनच्या ताटावर हायब्रिडचा घास तुला भरवीन ग, ऐकायलाही बरं वाटत नाही, बोलायलाही बरं वाटत नाही, खायलाही बरं वाटत नाही. आमचं नेमकं ते झालं. चकचकीत पॉलिशड सगळं बघत गेलो. खऱ्या इतिहासाच्या मुळापर्यंत आम्ही गेलोच नाही. खरा इतिहास आम्हाला कळलाच नाही. कधीतरी पानं चाळून बघा, कधीतरी समजावून घ्या संभाजी. अरे मराठ्यांचा पुत्र असावा कसा हे संभाजीच आम्हाला दाखवतो. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली हे आम्हाला माहिती आहे. पण संभाजी राजांनी वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मध्ये पहिला ग्रंथ लिहिला हे मात्र आम्हाला ठाऊक असू नये. अरे मानवी जीवनाच्या पलीकडच्या चिरंतन तत्वाची चर्चा करणारा अध्यात्मावरचा 7 शतक नावाचा ग्रंथ संभाजीने लिहिला आम्हाला माहिती असू नये. 7 शतक सारखा ग्रंथ याच संभाजीने लिहिला. बुधभूषणम याच संभाजीने लिहिला आम्हाला माहिती असू नये. अरे संस्कार कसे असावेत या आमच्या शिवछत्रपतींनी सांगितले. संभाजी घडवून दाखवले. आम्हाला आमची मुलं त्या संस्कारानंच उभा करावी लागतील. हा पहिला आव्हानाचा भाग आमच्या लक्षात आला पाहिजे. मी बऱ्याच वेळा एक गोष्ट सांगतो. एक शासकीय अधिकारी होते. येता जाता हरामखोर म्हणायचे. घरात असले की बायकोला म्हणायचे का ग हरामखोर समजत नाही का. ऑफिसमध्ये गेले की शिपायाला म्हणायचे का रे हरामखोरा कळत नाही का. पोरानं एवढं शिकून घेतलं. एकदा वडील आले होते ऑफिसमधून, कोचवर पेपर वाचित बसले होते आणि मुलाचा एसटीचा कंडक्टरचा खेळ सुरू होता. मुलानं सुरू केलं ट्रिंग ट्रिंग. ज्या हरामखोरांना एसटीत यायचे त्यांनी लवकर वर या आणि ज्या हरामखोरांना एसटीतून खाली उतरायचे त्यांनी लवकर खाली उतरा. वडिलांना काही कळे ना मुलगा असं काम म्हणतोय, चांगलं नाही हरामखोर म्हणणं. मुलाचं पुन्हा सुरू झालं. ज्या हरामखोरांना ट्रिंग ट्रिंग, ज्या हरामखोरांना औरंगाबाद मध्ये उतरायचे त्यांनी लवकर उतरून घ्या, ज्या हरामखोरांना औरंगाबाद मधून एसटी द्यायचे त्यांनी लवकर वर या. वडील चिडले, वैतागले, चांगला संस्कार नाही. जागेवरनं उठले. 10 मिनिटं पोरला असं बुकलून काढलं, बदडून काढलं, बेदम मारलं. 10 मिनिटं मारून मारून वडीलच दमले. म्हटले आता एवढा 10 मिनिटं मार खाल्लाय पोरगा, आता काय हरामखोर म्हणताय. पण वडील पुन्हा कोचवर पेपर वाचित बसलेले पोरानं बघितलं. त्याचा कंडक्टरचा खेळ पुन्हा सुरू झाला. ट्रेंग ट्रेंग. आताच एका हरामखोरामुळे गाडी 10 मिनिटं थांबलेली. आता ज्या हरामखोरांना एसटी द्यायच्या त्यांनी लवकर वर या. अर्थात तुम्ही टाळ्या वाजवल्या, तुम्ही हसला, हे विनोदाला, हे मी मान्य करतो. पण याच महाराष्ट्रामध्ये बापाला हरामखोर म्हणणाऱ्या मुलांना टाळ्या वाजवायची सवय लागली आणि आमचा सगळा इतिहास बिघडून गेला. उघड्या डोळ्यांनी 350 वर्ष संभाजीराजे बदनाम होताना बघितले. नाही आवाज उठला याच मराठ्यांचा. कधीतरी आम्हालाही हे कळलं पाहिजे. जागृतीचं भान आमच्यामध्ये आलं पाहिजे. इथं उभा राहील, इथं याल, बसाल, कार्यक्रम बघाल, जाताना बाहेर पुस्तकांचे स्टॉल मांडले त्याच्याकडे मात्र फिरकणार नाही. मराठ्यांनी पहिल्यांदा जागृती केली पाहिजे, मस्तक सुधारलं पाहिजे. भाऊ आणि बहीण रस्त्याने निघाले होते. भाऊ होता 5 वर्षाचा, बहीण होती 20 वर्षाची. समोरनं एक टवाळ पोरगा आलं सायकल वर्णन. त्यांनी त्या बहिणीच्या छातीला बोट लावलं. बहीण वैतागली, पायातला सँडल काढला आणि खाड दिशी त्या सायकल स्वराच्या तोंडात मारलं. 5 वर्षाचा भाऊ विचारत होता, ताई तुला तर त्यांनी एकच बोट लावलं, तू त्याला 5 बोट लावायची, सँडलनी कशाला मारलंस, का झालं असं. त्याच ठिकाणी जर 20 वर्षाचा युवक असताना त्याच्या बहिणीला असं केलं असतं तर त्या 20 वर्षाच्या युवकानं काय केलं असतं. ताईची सँडल निघायच्या आधी त्या सायकल स्वराला तिथंच आडवा केला असता. आमच्या समाजाचंही असं झालंय. आमच्या जागृतीचं वय आहे फक्त 5 वर्ष. आम्हाला 20 वर्षाचं डोकं तयार करायचं आहे. त्यावेळी आमच्यावर काय अन्याय होतील हे आम्हाला पहिल्यांदा कळेल. कारण अन्याय झाल्याची जाणीव व्हावी लागते, मग अन्याय विरुद्ध माणूस उठून उभा राहतो. हे पहिल्यांदा आम्हाला आव्हान स्वीकारलं पाहिजे. ही गोष्ट आमच्या लक्षात आली पाहिजे. माणसं उभा करताना 2 गोष्टींनी उभा केली तर आम्हाला जमेल. आम्ही सगळे एक आहोत. एक संघटित होऊन जर आम्ही उभा राहिलो तर पुन्हा स्वराज्य उभा राहणार आहे, हेही आमच्या लक्षात यायला हवं.
माणसं जगतात कशी आणि माणसं उभा राहतात कशी याचं ज्वलंत उदाहरण इतिहासानं आम्हाला दिलंय. पण आज त्याच काळावर पावलं टाकीत आम्हाला जाता आला पाहिजे. नाहीतर शिवाजींच्या पाठीशी आमचा तानाजी कोंडाणा घ्यायला गेला तो परत आलाच नाही. आम्हाला तोंड दाखवू नका म्हणून शिवाजी प्रतापरावांच्यावर रागावले. प्रतापराव बेलोलावर तुटून पडला, पण तोंड दाखवायला पुन्हा शिवाजींकडे आलाच नाही. तर एक एक माणसं आपली जान कुर्बान करते झाली या मातीसाठी. आम्ही काय केलं या मातीसाठी? आम्ही आमच्या समाजासाठी काय? आम्ही जगतो फक्त आमच्यासाठी. आपलीच गाडी, आपलीच माडीन, आपल्याच बायकोची गोलगोल साठी. याच्या पलीकडे आम्हाला कुठंच बघावंसं वाटत नाही. अरे जोपर्यंत आम्ही या मातीसाठी समाजासाठी काही करत नाही तोपर्यंत मराठा म्हणून घ्यायचा आम्हाला अधिकार नाही, हे पहिल्यांदा आमच्या लक्षात आलं पाहिजे. मी बऱ्याच वेळा एक गोष्ट सांगतो. एक खेडेगाव होतं. खेडेगावामध्ये मुलगा आणि तिची आई राहत होती. एके दिवशी मुलगा शाळेतनं घरी आला. आईला म्हणाला, आई मी उद्या जत्रेला जाणार आहे. मुलगा जत्रेला जाणार आहे म्हटल्यावर आईच्या काळजामध्ये सर्र झालं. सर्र एवढ्यासाठी झालं की मुलगा जत्रेला जाणार म्हणजे त्याच्या हातावर किमान 10 रुपयांची नोट तरी ठेवली पाहिजे. त्या माऊलीला काही कळे ना, कुठून आणावे पैसे? अरे आपल्या घरावर दुःखाचं छत्र, आपल्या उशाशी सतत गरिबी, असं असताना पोराला जत्रेसाठी 10 रुपये द्यावे कुठून? माऊलीनं विचार केला, बराच वेळ विचार केला. शेवटी दिवळीत ठेवलेलं खुरपं उचललं आणि दुसऱ्याच्या शेतात ते खुरपायला भांगलायला गेले. दिवसभर खुरप न केला, दिवसभर भांगल न केला, दिवसभर राबले, काबाड कष्ट केले. संध्याकाळी रोजगाराचे पैसे मिळाले, ते घेऊन ती घरी आली. मुलगा शाळेतनं घरी आला. आईला म्हणाला, आई मी आज लवकर झोपतो, मला पहाटे लवकर उठव, लवकर जत्रेला जायचंय. मुलगा संध्याकाळी झोपी गेला. पहाटे लवकर उठला. आईला उठवलं. आईला सांगितलं, आई लवकर भाकरी टाक, मला लवकर जायचंय, मी आंघोळ करून येतो. मुलगा आंघोळीला गेला. आई चुली पुढे बसली. लालबुंदा फुललेल्या निखाऱ्यावर तिनं भाकरी भाजायला सुरुवात केली. त्याच चुलीवर तिनं दुधाचं पातेलं ठेवलं. पोरगा आंघोळ करून परत आला, ताटावर येऊन बसलं. आईनं भाकरी मोडली, दुमडली, पोराच्या थळीत टाकली. तोपर्यंत पोराची आरोळी घुमली. आई लवकर वाढ, मला उशीर होतोय. माऊलीनं इकडं तिकडं बघितलं. चुलीवरचा दुधाचं पातेला गरमागरम झालं होतं, लालबुंद झालं होतं. ते उचलायला काहीतरी हवं होतं पण सापडत नव्हतं. मुलाची आरोळी घुमली. आई लवकर, मला उशीर होतोय. त्या माऊलीनं विचार नाही केला. तशाच रिकाम्या बोटाने ते गरमागरम पातेला उचललं. सर्र दिशे चटका बसला. हा झटक्यात मागाले डोळ्यातनं खळे दिशा अश्रू ओघळला. मस्तकात पार मुंग्यांच्या रांगा थया थया नाचल्या. वेदनांचा पूर आटेना, भात पदरामध्ये गुंडाळा तिला सुचेना. तोपर्यंत पोराची दुसरी आरोळी आली. आई लवकर वाढ, मला उशीर होतोय. माऊलीने विचार नाही केला. त्याच भाजल्या बोटाने त्या गरमागरम लालबुंद दुधाचं पातेलं पुन्हा एकदा उचललं. पुन्हा एकदा सर्र दिशे चटका बसला. कळ पार काळजापर्यंत गेली, चटका सोसवे ना, पण तरीही ते पातेलं उचललं. पोराच्या थाळीत दूध ओतलं. दूध ओताना पोरानं बघितलं, आईच्या डोळ्यातनं पाणी येतंय. मान खाली घालून दुधात भाकरी कुचकरून निमुटपणे जेवायला लागलं. पोराचं जेवण झालं. पोरग जत्रेला निघालं. आईनं जवळ घेतलं, कुशीत घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला. त्याला सांगितलं, नीट जा, नीट ये, फार वेळ करू नको, अंधार पडायच्यात घरी ये. काकोटीला ठेवलेली 10 रुपयांची नोट काढली, त्या पोराच्या हातावर दिली. सांगितलं, काहीतरी खा, याचं काहीतरी घे, याचं उपाशी राहू नकोस. पोरग 10 रुपयांची नोट घेऊन जत्रेला गेलं. दिवसभर जत्रेत फिरलं. घरघर फिरणारे पाळणे बघितले, जिलेबी बघितली, बताशे बघितली, खेळणी बघितली. हरकून गेलं, बहरून गेलं, आनंदून गेलं जत्रेत. संध्याकाळी अंधार पडायला लागला. पोरग घरी परतायला लागलं. आई दाराशी वाट बघत होती. पोरग लांबून येताना दिसलं. आईला हायसं वाटलं. लगबगीनं जवळ गेली. पोरला कुशीत घेतलं, डोक्यावरनं हात फिरवला. त्याला विचारलं, अरे काय काय बघितलं जत्रेत? पाळण्यात बसलास का? जिलेबी खाल्लीस का? तुला 10 रुपये दिले होते, काय आणलंस त्याचं? मुलगा आईच्या कुशीतनं बाजूला झाला. आईला म्हणाला, अगं धीर तर दर, सांगतो तरी. आई म्हणाली, सांग रे लवकर, काय आणलंयस त्या 10 रुपयांचं? मुलगा आईला म्हणाला, आई डोळे मीठ. आई म्हटली, का रे? नाही नाही, डोळे मीठ आधी. आईनं डोळे मिटले. डोळे मिटल्यावर आई म्हणते, आता दाखव बघू काय आणलंयस त्या 10 रुपयांचं. मुलगा आईला म्हणाला, आई डोळे मिट, नीट घट्ट उघडायचे नाहीत अजिबात. आई म्हणली, हो रे बाबा, मिटलेच डोळे घट्ट, आता दाखव बघू काय आणलंयस त्या 10 रुपयांचं. आणि त्यावेळी त्या 10 रुपयांचं काय आणलंय हे दाखवायला पोरानं खिशात हात घातला आणि खिशातनं 10 रुपयांची आणलेली सांडशी काढली आणि त्या आईच्या हातावर ठेवली. अरे त्या सांडशीचा सहज स्पर्श त्या माऊलीला झाला आणि डोळ्यातनं घळघळ घळघळ पाणी ओखळायला लागलं. तिच्या पोराला घट्ट उराशी कवटाळलं. अरे धन्य झाली कुस माझी, तुझ्यासारखं पोर माझ्या कुशीत जन्माला आलं. अरे दिवसभर जत्रेत फिरला असशील, दिवसभर घरघर फिरणारे पाळणे बघितले असशील, अरे दिवसभर खेळणी दिसली असतील, बत्ताशे जिलेबी दिसली असेल, भूक लागली असेल, काहीतरी खावंच वाटलं असेल, पण दिवसभर पोरग वनवन करीत हिंडलं, एकही रुपया मोडला नाही. अरे दिवसभर काळजाला चटका होता की माझ्या आईच्या हाताला चटका बसलाय आणि तो चटका बसू नये म्हणून पोरग दिवसभर उपासपोटी वनवन करीत येताना 10 रुपयाची सांडशी घेऊन आलं. अरे आमची पोरं काय करतायत?
दुनियेच्या जत्रेत रमतायत नुसती का आईच्या हाताला चटका बसू नये म्हणून काय करतायत? कारण ज्या पोरांना आईच्या हाताला बसणाऱ्या चटक्यांची जाण होते त्याच पोरांना मातीला बसणाऱ्या चटक्यांची जाण असते आणि त्याच पोरांना समाजाला बसणाऱ्या चटक्यांची जाण असते. अशी पोरं आम्हाला उभा केली पाहिजेत ज्यांना आईच्या चटक्याची जाण आहे, मातीच्या चटक्याचं भान आहे आणि ज्यांच्या ओठावर समाजाच्या प्रगतीचंच गाण आहे. तर आमचा समाज खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळाचं आव्हान पेलू शकेल. धर्मसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता, शिक्षण आणि प्रचार प्रसार माध्यम सत्ता या सत्ता आमच्या खिशात असल्या पाहिजेत. तरच मराठी पाऊल पडेल पुढे, हेही आमच्या लक्षात आलं पाहिजे. जग वेगाने पुढे जाते, आम्हालाही पुढे गेलं पाहिजे. पण जाता जाता एक काम आम्हाला करता आलंच पाहिजे. ते निश्चितपणे एकमेकांच्या खांद्यावर फक्त हात टाका, एकमेकांना एकमेकांचा आधार द्या आणि पुढे चला. जग आपली वाट बघतंय. अरे आमच्या मावळ्यांनी हेच केलं. अरे आमच्या इतिहासानं हेच आम्हाला सांगितलं. आज आम्ही ज्यांच्या कृपेने इथं आहोत ते त्याच कृपेवर आहे की संबंध संघटन आमचं, संबंध एकी आमची सगळ्यात महत्वाचे आहे. आम्हाला फक्त एवढंच साधता आलं पाहिजे. एवढं जर आम्ही साधलं तर खऱ्या अर्थानं आम्ही काहीतरी करून दाखवू. नाहीतर निव्वळ इतिहासाच्या पानापानावर रेंगाळत बसून आम्हाला काही साधता येणार नाही. शिवाजी राजांच्या काळातली गोष्ट आहे. शिवाजी राजांना पैशाची गरज होती. शिवाजी महाराजांनी विचार केला काय करावं. शेवटी सावकाराकडे गेले. सावकाराला सांगितलं की आम्हाला कर्ज हवंय. छत्रपती होते ते मोबाईल वरनं सांगू शकले असते 2 पेटी भेज दो. नाही केलं शिवाजीने. छत्रपती ते होते पण राज्य कसं असावं याचा आदर्श नमुना होता. शिवाजी स्वतः गेले सावकाराकडे, आम्हाला कर्ज हवंय. सावकारने विचारलं तारण काय ठेवणार. त्याच्या आधी पुन्हा विचारलं शिवाजींची शांत मुद्रा बघून, आपण कर्जदार म्हणून आलाय का छत्रपती म्हणून आलाय. शिवाजी म्हणाले कर्जदार छत्रपती म्हणून आलोय. सावकारानं पुन्हा प्रश्न केला, मग तारण काय ठेवणार. कर्ज द्यायचं म्हटल्यावर तारण ठेवलं पाहिजे. आणि शिवाजी राजे त्यावेळी उद्गारले, अरे मी काय तारण ठेवणार. माझ्या मालकीचं काय आहे. उभं स्वराज्य रयतेच्या मालकीचं, मला काहीच ठेवता येणार नाही. सावकार म्हणाला पण काहीतरी तुम्ही ठेवलं पाहिजे. त्यावेळी शिवाजीने शेजारी पडलेली गवताची काडी उचलली, त्या सावकाराच्या हातात दिली आणि सांगितलं ही माझ्या स्वराज्याची गवताची काडी आहे, तारण म्हणून घे आणि मला 2 लाख होणांचं कर्ज दे. सावकारानं गवताची काडी तारण म्हणून घेतली. 2 लाख होणांचं कर्ज दिलं. नंतर मोहीम निघाली. पैसा स्वराज्यात आला. शिवाजी परत पैसे घेऊन 50,000 होऊन व्याज घेऊन सावकाराकडे गेले. 2.5 लाख होणांचं सगळे पैसे भागवले आणि सावकारला म्हणाले आता माझी गवताची काडी मला परत द्या. सावकारानं तिजोरीत सुरक्षित ठेवलेली गवताची काडी बाहेर काढली, शिवाजींच्या हातावर दिली आणि सांगितलं ही तुमची गवताची काडी. त्यावेळी शेजारी उभा असलेला कोंडाजी शिवाजींना म्हणाला, महाराज गवताची काडी तिची किंमत ती काय, घेतली काय आणि न घेतली काय. त्यावेळी हा जाणता राजा कडाडला, माझ्या स्वराज्याची गवताची काडी ही कुणाकडे गहाण पडता कामा नये. मराठ्यांनी जन्माला येताना फक्त एवढाच मंत्र लक्षात ठेवावा, उभ्या आयुष्यात कुणाकडे गहाण पडणार नाही. पण 350 वर्ष आम्ही आमची डोकी दुसऱ्याकडे गहाण ठेवली, आम्हाला पत्ता नाही लागला. आम्ही एवढी माणसं आहे तिथं. शिवाजींच्या बद्दल आदर आहे आम्हाला. फक्त एक काम करा, मी जेवढा म्हणतो तेवढंच म्हणा, मला आवाज बघायचा आहे तुमचा. जेवढा म्हणेन तेवढाच बोला छत्रपती शिवाजी महाराज की. इथंच फसलो आम्ही. मी म्हटलं होतं मी जेवढा म्हणतो तेवढंच म्हणा. मी म्हटलं होतं छत्रपती शिवाजी महाराज की. मी जय म्हणायला सांगितलंच नव्हतं. कुणी येताना आम्हाला सांगतं छत्रपती शिवाजी महाराज की जय, हाय मागा आम्ही चला पुढं. मराठा समाजाचं फक्त एवढं दुर्दैव आहे, जे ऐकतो ते निश्चित ऐका, जे ऐकतो ते खरं ऐका, याचा सगळा विचार आम्हाला करणं गरजेचं आहे. तरच आमचं पाऊल पुढं पडणार आहे. आव्हान आमच्या समोर असेल तर एवढंच, आम्ही शूरही तितकेच आहे, धैर्यशीलही तितकेच आहे, पण भोळे सुद्धा तितकेच आहे, हेही आमच्या लक्षात येईल. पाहुणा आला तर लंगोटी फेडून त्याला मटणाचा बेत करू, पण समाजासाठी 10 रुपये दे म्हटलं की नाही जमायचं. कशासाठी काय द्यावं याचा विचार आमच्या अंतःकरणामध्ये कधीतरी आला पाहिजे. बराच वेळ बोलतो आहे, तुम्हीही बराच वेळ ऐकत आहात. खरं बोललं तर बरं वाटत नाही, बरं बोललं तर खरं वाटत नाही. त्यामुळं खरबर होऊन माणसं मागणं कुरबुर करायची दाट शक्यता असते. पण जाता जाता फक्त एक आव्हान पेलायचं सांगतो आणि मी इथं थांबतो. लहानपणी शाळेमध्ये आम्ही सशाची आणि कासवाची गोष्ट ऐकली आहे. गुरुजी आम्हाला सांगायचे, एक ससा असतो आणि एक कासव असतो, दोघांची शर्यत लागते. ससा वेगवान होता, भयान पळत पुढे गेला. नंतर त्याला वाटलं कासव हळू चालणार, त्यामुळे आपण एक झोप काढूया शांतपणे, कासव कशाला इथं येतंय.
ससा झोपला तोपर्यंत हळूहळू चालणारं कासव कधी पुढे गेलं त्याला कळलंच नाही. ससा उठल्यावर लक्षात आलं आपण हरलोय ते. आणि मग गुरुजी आम्हाला सांगायचे, कळलं का, जो झोपला तो संपला. आमच्या समाजाची अवस्था अशी असावी. आमचा वेग सशासारखा जरूर आहे, पण आम्ही ठरवलं की फार पुढे पळत आलोय, जरा विश्रांती घेऊया. तोपर्यंत कासव कधी पुढे गेली आम्हाला पत्ता नाही लागला. पण ससा चिंतनशील होता, तुमच्या आमच्यासारखा. चिंतन केलं, मनन केलं आणि नंतर तो कासवाकडे गेला. कासवाला म्हणाला आपण पुन्हा शर्यत लावायची. कासव म्हटला कशाला नादाला लागतो, एकदा हरलाय ना, नाही लावायची मला शर्यत. कासव म्हणला ठीक आहे, लावली शर्यत. शर्यत पुन्हा सुरू झाली. यावेळी सशानं चूक नाही केली. एकदा जे सुटला तो शर्यत जिंकूनच थांबला. कासव मात्र हळूहळू चालत राहिलं, शर्यत हरलं. त्याला काही कळेना झालंय. गोष्ट इथंही संपली नाही. कासवानं चिंतन केलं, समाजाची आमची अवस्था कासवासारखी असू शकते की बऱ्याच वेळा काही माणसं वेगानं पुढे जातात, आमचा प्रगतीचा वेग थोडासा कमी असेल. म्हणून जागेवर थांबला नाही कासव, गप्प बसला नाही. कासव पुन्हा सशाकडे गेलं. सशाला म्हणाल आपण पुन्हा शर्यत लावायची. ससा म्हणाला खोळाय का, एकदा झोपलो होतो म्हणून हरलो, सारखं सारखं पेंड आहे का, जा की गप झोप जा. नाही म्हटला मला शर्यत लावायची. ससा म्हणला ठीक आहे, लावली शर्यत. कासव म्हटला पण यावेळी मार्ग मी काढणार. ससा म्हणला युपीतनं मला ने, नाहीतर पंजाब मधनं ने, मी तुझ्या पाठीमागं कुठेही यायला तयार आहे. कासवानं मार्ग बरोबर काढला. शर्यत सुरू झाली. ससा भयान वेगानं पळायला लागला. चूक करणार नव्हता झोपण्याची. पळत पळत प्रचंड पुढे आला आणि एका जागी येऊन गच्च दिशे थांबला. पुढे भली मोठी आडवी नदी होती. कासवानं बरोबर मार्ग काढला होता. सशाला पोहता येत नाही, पळ किती पुढे पळतोय ते. काही माणसं आमच्या समाजात सुद्धा अशी आहेत की खांद्यावर हात कधी टाकतील आणि कधी पायात पाय घालून आडवे पाडतील, नेम सांगता येत नाही. एखादं पुढे जाणारं दिसलं की त्याला माग ओढलाच म्हणून समजा. आम्हाला फक्त एवढं सोडलं पाहिजे. पण तोपर्यंत कासव हळूहळू चालत आलेलं. कशी जिरवली कासवाची म्हणत त्याच्याकडे एकदा मंद स्मित कासवानं केलं, कसं काय बरं आहे का. डुबुक दिशी पाण्यात बुडी मारली. पलीकडच्या किनाऱ्यावर कासव शर्यत जिंकून रिकामं झालं. ससा हरला. सशाला कळेना आपल्यासारखे वेगवान आपण, आपल्यासारखे शूर आपण हरलो कसे कासवाकडून. विचार केला, चिंतन केलं, कळलं काय अट होती, काय गोम होती ती. ससा पुन्हा कासवाकडे गेला. कासवाला म्हणाला आजपासून आपण एकमेकांशी शर्यत नाही लावायची. आजपासून एक करायचं, जिथं नदी आडवी येईल तिथं तू मला पाठीवर घे, जिथं जमीन आडवी येईल तिथं मी तुला पाठीवर घेतो. दोघं असे पळत राहिलो तर जगाच्या पुढे फक्त आपणच असू. मराठा समाजानं फक्त एवढंच लक्षात ठेवा, त्याला पोहता येत नाही त्याला आपल्या पाठीवर घ्या. तुम्हाला पळता येत नसेल त्याच्या पाठीवर जावा, खांद्यावर हात टाका आणि जगाच्या पुढे पळण्याची धमक, तेवढं सामर्थ्य आणि तेवढं समर्थपण हे आमच्याकडे आहे. एवढंच लक्षात ठेवा. सगळं जग जिंका, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचा, सिलिकॉन व्हॅली मध्ये अवश्य जा, पण सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्याला कधीच विसरू नका. अमेरिकेच्या मातीमध्ये खेळा, पण इथल्या काळ्या मातीला मात्र डोळ्यासमोरून कधी हटू देऊ नका. पिझ्झा खा, चायनीज जरूर तिथं खा, पण आईच्या हातची कांदा भाकर चटणी मात्र कधी विसरू नका. जपानी गादीवर अवश्य झोपा, पण आजीच्या लुगड्यापासून बनवलेल्या गोदडीतली ऊब मात्र कधी विसरू नका. अरे आमच्या आयुष्याचं लेणं आणि शतजन्माचं देणं असलं आमचा संस्कार फक्त याच मराठा समाजाच्या माथ्यावर आहे. आम्हाला तेवढा मिळावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होण्याचं महत्भाग्य शिवछत्रपतींच्या साक्षीनं या मराठ्याला मिळालं. याबद्दल पुन्हा एकदा नतमस्तक होतो. धन्यवाद.